नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमिती हे प्रकरण सुरू करणार आहोत. त्रिकोणमिती हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेला एकूण 7 मार्क्ससाठी विचारलं जातं. या प्रकरणात आपण काय काय शिकणार आहोत तर सर्वप्रथम त्रिकोणमितीय गुणोत्तरे, त्रिकोणमितीय नित्य समानता, उन्नत कोन व अवनत कोन, उंची व अंतरे यावरील उदाहरणे. यातील सर्व उदाहरणं मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर सुरू करूया. तर सर्वप्रथम बघा, इथे सोबतच्या आकृतीवरून रिकाम्या जागा भरा. आता यापूर्वीच्या 9वी मध्ये तुम्ही त्रिकोणमितीय या प्रकरणाची तुमची ओळख झालेली आहे. त्रिकोण एबीसी मध्ये बी या कोणाचं माप 90 आहे. कोन ए सी बी हा थीटा घेतलेला आहे आणि त्यावरून आपल्याला ही पुढची गुणोत्तर शोधायची. आता साइन गुणोत्तर म्हणजे काय तर कोणासमोरील बाजू छेद करणं. कोणासमोरील बाजू ही ए बी आहे म्हणून आपण इथे लिहिलेला कोणासमोरील बाजू ए बी छेद करणं. कर्ण किती आहे तर तो एसी आहे. साइन गुणोत्तराची व्याख्या कोणासमोरील बाजू छेद करणं. कॉस गुणोत्तराची व्याख्या म्हणजेच थीटा लगतची बाजू ती किती आहे लगतची बाजू म्हणजे ती आली बीसी आणि कर्ण या ठिकाणी किती आला तर तो एसी. आता टॅन गुणोत्तर म्हणजे काय तर या कोणा समोरील बाजू छेद या कोणा लगतची बाजू म्हणजेच काय ए बी छेद बीसी. ओके, टॅन थीटा बरोबर ए बी छेद बीसी. ओके, तर ही आपण कृती या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. पुढील गुणोत्तरांमधील संबंध पूर्ण करा. तर बघूया या ठिकाणी साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर काय असतं तर तो टॅन थीटा असतो. ओके, साइन थीटा छेद कॉस थीटा म्हणजेच या ठिकाणी बघा की टॅन थीटा म्हणजे काय ए बी छेद बी सी, साइन थीटा म्हणजे काय ए बी छेद एसी, कॉस थीटा म्हणजे बीसी छेद एसी. जर साइन थीटा छेद कॉस थीटा जर आपण इथे केलं तर दोघांचा एसी एसी जातो आणि आपल्याला ए बी छेद बीसी म्हणजेच साइन थीटा छेद कॉस थीटा त्यालाच काय म्हटलं जातं तर टॅन थीटा. यानंतर बघा साइन थीटा बरोबर कॉस ऑफ 90 मायनस थीटा म्हणजे साइन थीटाची जी किंमत असते तीच कोणाची असते कॉस 90 मायनस थीटा. कॉस थीटा बरोबर साइन 90 मायनस थीटा. आता या त्रिकोणामध्ये बघा त्रिकोण ए बी सी मध्ये सी या कोणाचं माप थीटा आहे तर ए या कोणाचं माप किती होणार तर ते 90 वजा थीटा. ओके, पुन्हा आपण इथे घेऊया. सी या कोणाचं माप जर थीटा असेल तर ए या कोणाचं माप किती तर 90 वजा थीटा. आता या ठिकाणी साइन थीटा म्हणजे किती येणार तर कोणासमोरील बाजू छेद कर्ण म्हणजेच इथे साइन थीटाची किंमत किती आली साइन थीटा बरोबर ए बी छेद ए सी आणि त्याचबरोबर आपल्याला कॉस 90 मायनस थीटा म्हणजेच कॉस 90 वजा थीटा या दोघांची किंमत कशी असते तर ती सारखी असते. म्हणजेच कोणा लगतची बाजू छेद कर्ण तिथे किती येणार कोणा लगतची बाजू किती आली तर ती ए बी छेद ए सी म्हणून ही दोन्ही गुणोत्तर कशी असतात तर ती समान असतात. कॉस थीटा बरोबर साइन 90 मायनस थीटा आणि त्यानंतर टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा बरोबर 1. ओके, आता यानंतर पुढील समीकरण पूर्ण करा. हे देखील आपण बघितलंय काय की साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. ओके, या प्रकारचं आपण नित्य समीकरण बघितलंय त्यालाच फंडामेंटल आयडेंटिटी इन ट्रिग्नोमेट्री असं म्हटलं जातं. पुढील त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती लिहा. आता यासाठी देखील तुम्ही इयत्ता 9वी मध्ये या त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती बघितल्या. ओके, आता या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण ए बी सी आहे. ओके, ए या कोणाचं माप आपण इथे 30 अंश घेणार आणि सी या कोणाचं माप इथे
60° घेणार. या किमती जर तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील तर 30 कोणासमोरची बाजू 1 घ्यायची आणि कर्ण 2 आणि 60 कोणासमोरील बाजू वर्गमुळात 3 आणि यावरनं तुम्हाला सर्व किमती शोधता येतील. आता तुम्हाला साइन 30 म्हणजे साइन गुणोत्तराची व्याख्या माहिती पाहिजे. तर कोणासमोरील बाजू किती आहे तर बीसी, बीसी ची किंमत किती तर 1 छेद कर्ण, कर्ण किती आहे तर ते 2 म्हणून साइन 30 ची किंमत किती आली 1/2. कॉस 30 मग कॉस 30 म्हणजे इथे कोणाला कोणालगतची बाजू, मग आपल्याला ते गुणोत्तराची व्याख्या माहिती पाहिजे. कोणालगतची बाजू किती आहे तर कर्णित 3 आणि छेद कर्ण म्हणजेच किती वर्गमुळात इथे 3 छेद कर्ण, कर्णाची किंमत किती आहे तर ती 2 आहे. टॅन 30 मग टॅन गुणोत्तराची आपल्याला व्याख्या माहिती पाहिजे. कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू, समोरील बाजू किती आहे तर ती 1, कोणालगतची बाजू किती आहे तर ती वर्गमुळात 3. नंतर साइन 60, साइन 60 साइनची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे. कोणासमोरील बाजू म्हणजेच किती आली ती एबी, एबी ची किंमत किती वर्गमुळात 3 छेद कर्ण म्हणजेच या ठिकाणी आपण किती लिहिणार वर्गमुळात 3 छेद 2. यानंतर कॉस 45 म्हणून या ठिकाणी आपण समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा इथे विचार करणार. ओके, ए इथे आपण पी क्यू आर आपण इथे घेणार. याच्या दोन्ही बाजूंची लांबी 1 आणि कर्णाची लांबी वर्गमुळात 2 आणि हे दोन्ही कोण किती तर ते 45° आणि या ठिकाणी 45°. कॉस 45 पुन्हा कुठलाही कोण घेणार, कोणालगतची बाजू म्हणजे 1 आली छेद कर्ण या ठिकाणी किती आली 1 छेद वर्गमुळात 2. टॅन 45 म्हणजे कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू 1/1 म्हणजेच उत्तर किती आलं तर 1. म्हणून सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती जर लक्षात ठेवायच्या असतील तर हे 2 त्रिकोण तुम्ही लक्षात ठेवा. निश्चितच तुम्हाला त्या सर्व किमती सहज काढता येतील, परंतु त्यासाठी तुम्हाला त्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या व्याख्या माहिती पाहिजे. म्हणजे साइन म्हणजे काय तर कोणासमोरील बाजू छेद कर्ण, कॉस म्हणजे काय कोणालगतची बाजू छेद कर्ण, हे दोन्ही त्रिकोण आणि तुम्हाला त्या व्याख्या माहिती पाहिजे. ओके, आता यानंतर पुढची आपण गुणोत्तरे बघणार आहोत. त्यालाच काय कोसेक, सेक आणि कॉट, कोसेक सेक आणि कॉट रेशो. कोणाच्या साइन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कोसेक गुणोत्तर असे म्हणतात. ओके, त्याला कोसेकॅन्ट, त्याऐवजी आपण फक्त काय म्हणणार त्याला कोसेक असं. ओके, म्हणून कोसेक थिटा बरोबर 1/sin थिटा म्हणजे साइनचा व्यस्त काय तर कोसेक आणि कोसेकचा व्यस्त काय तर साइन. या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवायचे आहे. तसेच कोसाइन आणि टँजंट गुणोत्तरांचा व्यस्त गुणोत्तरांना अनुक्रमे सेकँट ओके आणि कोटँजंट गुणोत्तरे म्हणतात. आणि सेकंडला सेक आपण असं म्हणतो आणि कोटँजंटला कॉट असं म्हणतो. म्हणून थोडक्यात कॉस या गुणोत्तराचा व्यस्त किती तर सेक, कॉट या गुणोत्तराचा व्यस्त किंवा टॅन या गुणोत्तराचा व्यस्त कॉट. ओके, म्हणून आपण इथे लिहिणार सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा, कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा. म्हणून साइनचा व्यस्त काय तर कोसेक थिटा, कॉसचा व्यस्त कॉस थिटाचा व्यस्त काय तर सेक थिटा, टॅन थिटाचा व्यस्त काय तर ते कॉट थिटा. ओके, आता यानंतर आकृती 6.2 मध्ये बघूया. साइन थिटा ओके म्हणजे कोणासमोरील बाजू ए बी छेद कर्ण ए बी छेद ए सी. कॉस थिटा कोणालगतची बाजू बी सी छेद ए सी. ओके, आणि या ठिकाणी पुन्हा कोसेक थिटा म्हणजे काय 1/sin थिटा. म्हणून 1 परंतु साइन थिटा म्हणजे काय ए बी छेद ए सी, 1/AB छेद AC हे उलटून गुणिले होणार. म्हणजेच कोसेक थिटा म्हणजे काय AC छेद AB. पण AC काय या त्रिकोणाच्या बाबतीत AC हा कर्ण आहे आणि म्हणजेच कोसेक थिटा म्हणजे काय कर्ण छेद AB काय तर त्या कोणा सम्मुख
कोणासमोरील बाजू म्हणजेच सम्मुख बाजू. कुठला कोण? तर हा थिटा कोण. म्हणून कोसेक थिटा ची व्याख्या काय करता येईल आपल्याला? कर्ण छेद सम्मुख बाजू. आणि साइन थिटाची काय होती? सम्मुख बाजू छेद कर्ण, या प्रकारे. म्हणून साइनचा व्यस्त काय? तर कोसेक. ओके. त्याचप्रमाणे कोसेकचा व्यस्त काय असतो? तर सेक असतो. आता या त्रिकोणावरून आपल्याला कॉस थिटाची व्याख्या. कॉस थिटा म्हणजे काय? कोणालगतची बाजू छेद कर्ण, बीसी छेद एसी. परंतु सेक थिटा म्हणजे काय? एक छेद कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय? बीसी छेद एसी. त्याचा व्यस्त झाला इथे. म्हणजेच अंशाला किती आला? तर एसी छेदाला बीसी. पण एसी काय? तर तो त्या त्रिकोणाचा कर्ण आहे. बीसी काय? तर कोणा लगतची बाजू. म्हणून सेकची व्याख्या काय येणार? तर कर्ण छेद कोणा लगतची बाजू. आणि कॉसची व्याख्या काय होती? कोणा लगतची बाजू छेद कर्ण. सेकची व्याख्या कर्ण छेद कोणा लगतची बाजू. त्यानंतर टॅन गुणोत्तर इथे घेतलेलं आहे, टॅन थिटा. आपल्याला माहिती आहे की टॅन गुणोत्तराची व्याख्या कोणा समोरील बाजू म्हणजेच ए बी. कुठला कोण? तर थिटा हा कोण. कोणासमोरील बाजू ए बी छेद कोणालगतची बाजू बी सी. ए बी छेद बी सी ही झाली टॅन गुणोत्तराची व्याख्या. ओके. आता कॉट म्हणजे काय? तर कॉट थिटा म्हणजे एक छेद टॅन थिटा. परंतु टॅन थिटाची व्याख्या काय? ए बी छेद बी सी. ओके. आणि म्हणून एक छेद ए बी छेद बी सी म्हणजेच काय? याचा व्यस्त झाला. म्हणजेच बी सी हा अंशाला येणार आणि ए बी हा छेदाला जाणार. म्हणजेच बी सी छेद ए बी. बी सी म्हणजे काय? तर या थिटा या कोणा लगतची बाजू. आणि ए बी म्हणजे काय? तर कोणा समोरील बाजू. आणि म्हणून कॉट गुणोत्तराची व्याख्या काय? की त्या कोणा लगतची बाजू छेद कोणा समोरील बाजू, या प्रकारे. ओके. इथे टॅनच्या बाबतीत आपल्याला असं देखील लिहिता येतं की म्हणजे कॉट थिटाच्या बाबतीत एक छेद टॅन थिटा. मग टॅन थिटा म्हणजे काय? साइन थिटा छेद कॉस थिटा. पुन्हा हा कॉस थिटा अंशाला येणार, साइन थिटा छेदाला जाणार. जसं आपण टॅन थिटाच्या बाबतीत असं लिहितो की साइन थिटा छेद कॉस थिटा, तसंच कॉट थिटाच्या बाबतीत काय लिहिता येईल आपल्याला? कॉट थिटा बरोबर कॉस थिटा छेद साइन थिटा. ओके. हे सर्व तुम्हाला या व्याख्यात्यातले ही सर्व सूत्र माहिती पाहिजेत. ओके. तर यानंतर पुन्हा हे तुम्ही सर्व लक्षात ठेवायचे. कोसेक हा साइनचा व्यस्त आहे, सेक हा कॉसचा व्यस्त आहे, कॉट हा टॅनचा व्यस्त आहे. आणि म्हणून एक छेद साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा, एक छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, एक छेद टॅन थिटा म्हणजे कॉट थिटा. आणि यावरूनच हा छेदाला इथे बघा साइन थिटा, जर तो कोसेक कडे गुणिले गेला तर म्हणजेच आपल्याला या समीकरणाची किंमत काय मिळेल? कोसेक थिटा गुणिले साइन थिटा बरोबर 1. ओके. त्याचप्रमाणे इथे एक छेद कॉस थिटा आहे, तो इकडे सेक थिटाला गुणिले गेला तर तुम्हाला काय मिळेल? कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1. आणि इथे देखील एक छेद टॅन थिटा बरोबर कॉट थिटा, हा छेदाचा टॅन इकडे कॉटला गुणिले झाला म्हणजे आपल्याला इकडे 1 मिळेल. म्हणजेच टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1. म्हणून जी काही त्रिकोणमितीय गुणोत्तर आहेत साइन, कॉस, टॅन, त्यांच्या व्यस्त गुणोत्तराने जर त्याला गुणाकार केला तर त्याची किंमत किती मिळते? तर ती 1 मिळते. जसं आपण बघतोय की ते 5, 5चा गुणाकार व्यस्त किती? तर 1/5. म्हणजे यांचा गुणाकार केला तर उत्तर किती मिळतं आपल्याला? 1 मिळतं. त्याचप्रमाणे त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या बाबतीत देखील तसं आहे. साइनचा व्यस्त आहे जो कोसेक आहे, त्या साइनचा व्यस्त आणि साइन थिटा यांचा गुणाकार केला तर उत्तर किती मिळतं आपल्याला? 1 मिळतं. म्हणजेच काय? साइन थिटा आणि त्याचा व्यस्त कोसेक थिटा यांचा गुणाकार 1. कॉस थिटा आणि त्याचा व्यस्त म्हणजे सेक थिटा यांचा गुणाकार किती? तर तो 1. टॅन थिटा आणि टॅनचा व्यस्त कॉट यांचा गुणाकार किती? तर तो 1. या प्रकारे हे देखील तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायची आहे. ओके. आता यानंतर किमतींच्या बाबतीत बघा. किमतींसाठी मी तुम्हाला 2 त्रिकोण ही लक्षात ठेवायला सांगितले आणि ती 2 त्रिकोण या प्रकारे
जर असली तर तुम्हाला हा पूर्ण टेबल लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच इथे आपण त्रिकोण एबीसी जर या ठिकाणी विचारात घेतला आणि ए या कोणाचं माप इथे 30 अंश असेल, सी या कोणाचं माप 60 अंश असेल, ओके, आणि बी हा 90 असेल. 30 कोणासमोरची बाजू 1 घ्यायची, नंतर कर्ण हा 2 घ्यायचा आणि AB ची किंमत वर्गमुळात 3. आता यावरनं तुम्हाला सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढता येतील. म्हणजे 30, 60, ओके. आणि त्यानंतर दुसरा त्रिकोण हा समद्विभुज काटकोन त्रिकोण तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे. याला आपण इथे P, Q, R असं म्हणतोय आणि या दोन्ही बाजूंची लांबी 1 आणि कर्णाची लांबी वर्गमुळात 2. म्हणजेच P या कोणाचं माप या ठिकाणी किती आलं तर ते 45 अंश. R या कोणाचं माप किती आलं तर ते 45 अंश. जर समजा मला साइन 45 पाहिजे तर कोणासमोरील बाजू छेद कर्ण 1 छेद वर्गमुळात 2. साइन 30 पाहिजे कोणासमोरील बाजू छेद कर्ण 1 छेद 2. या प्रकारे सर्व किमती तुम्हाला त्या शोधता येतात. आणि त्याच बरोबर अजूनही 2 गुणोत्तरांच्या आपल्या किमती लागतात, तर त्या 0 या कोणाची आणि 90 या कोणाची. मग त्यासाठी काय लक्षात ठेवायचंय की साइन 0 बरोबर कॉस 90 आणि बरोबर इथे किती तर ते 0. आणि त्यानंतर दुसरी किंमत साइन 90 बरोबर कॉस 0 बरोबर 1. हे जर तुम्हाला हे दोन्ही त्रिकोण आणि ह्या दोन्ही ओळी जर लक्षात राहिल्या तर तुम्हाला सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढता येतात. ओके. उदाहरणार्थ मला कोसेक 0 ची किंमत पाहिजे. ओके, काय पाहिजे तर ते कोसेक, इथे मी लिहिला कोसेक 0. कोसेक 0 बरोबर 1 छेद साइन 0. परंतु साइन 0 ची किंमत किती आहे? साइन 0 0 म्हणजेच 1 छेद 0. म्हणजेच ही किंमत आपल्याला ठरवता येत नाही. कोसेक 0 ची किंमत किती? 1 छेद 0. याचा अर्थ काय? ती किंमत आपल्याला ठरवता येत नाही. यामुळे इथे बघा कोसेक आणि इथे किती तर 0. काय तर ती किंमत ठरवता येत नाही. ओके, त्यामुळे पूर्ण हा टेबल लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. आता यानंतर जर तुम्हाला सेक 0, ओके, सेक 0 ची किंमत जर पाहिजे असेल तर सेकचा व्यस्त काय असतो तर तो कॉस. ओके, मग आपण इथे काय देणार तर ते कॉस 0. आता कॉस 0 ची किंमत पुन्हा या 2 ओळींवरनं कॉस 0 ची किंमत किती आहे तर ती 1 आहे. म्हणून इथे 1 छेद 1 आणि 1 छेद 1 ची किंमत किती आली तर 1 आली. म्हणून सेक 0 ची किंमत किती आली तर 1 आली. बघूया सेक 0 या ठिकाणी 1 आहे का तर इथे बघा सेक आणि इथे किती तर 0. सेक 0 ची किंमत किती आली तर ती 1 आली. ओके, आणि ज्या वेळेस एखादी किंमत जर समजा 1 छेद 0 येत असेल तर ती किंमत आपल्याला ठरवता येत नाही. या प्रकारे त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण आणि या दोन्ही ओळी तुम्ही त्या लक्षात ठेवा आणि सर्व गुणोत्तरांच्या सर्व कोणांसाठीच्या किमती काढून तुम्ही इथे पडताळा घेऊ शकता. ओके, आता यानंतर त्रिकोणमितीय नित्य समानता, ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज बघणार आहोत आपण. सोबतच्या आकृतीत कोण बी चं माप 90 आहे, कोण ए चं माप थिटा घेतलेलं आहे आणि त्यावरनं पुढची गुणोत्तर बघा. साइन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू छेद कर्ण म्हणजेच बीसी छेद एसी. कॉस थिटा बरोबर कोणालगतची बाजू म्हणजेच एबी छेद कर्ण एसी. टॅन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू बीसी छेद एबी. कोसेक थिटा म्हणजेच साइनचा व्यस्त. याचा अर्थ काय तर कर्ण छेद कोणासमोरील बाजू म्हणजेच काय एसी छेद बीसी. सेक थिटा म्हणजेच कॉसचा व्यस्त. कर्ण छेद कोणालगतची बाजू म्हणजेच एसी छेद एबी. आणि शेवटी कॉट थिटा हा टॅनचा व्यस्त. कोणालगतची बाजू छेद कोणा समोरील बाजू म्हणजेच एबी छेद बीसी. या प्रकारे तसेच पायथागोरसच्या सिद्धांतानुसार या ठिकाणी बघा कर्णवर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज
म्हणजेच बीसी वर्ग अधिक एबी वर्ग बरोबर एसी वर्ग. समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस एसी ने भाग देणार, म्हणून बीसी वर्ग अधिक एबी वर्ग छेद एसी वर्ग बरोबर एसी वर्ग छेद एसी वर्ग. ओके, मग एसी वर्ग छेद एसी वर्गाची किंमत किती आली तर 1 आली. यानंतर बीसी वर्ग छेद एसी वर्ग अधिक एबी वर्ग छेद एसी वर्ग. आता बीसी वर्ग छेद एसी वर्ग म्हणजेच काय, बीसी छेद एसी कंसाचा वर्ग अधिक एबी छेद एसी कंसाचा वर्ग बरोबर 1. परंतु बीसी छेद एसी, बीसी छेद एसी म्हणजे साइन थिटा आणि एबी छेद एसी म्हणजेच कॉस थिटा, आणि म्हणून साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आणि शेवटी आपण हे त्रिकोणमितीय पहिलं नित्य समीकरण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता यावरनं उरलेली दोन नित्य समीकरणे शोधणार आणि ती अतिशय सोप्या पद्धतीने. आता समीकरण 2 च्या दोन्ही बाजूस साइन वर्ग थिटाने भागून, म्हणजे साइन वर्ग थिटा छेद साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा छेद साइन वर्ग थिटा बरोबर 1 छेद साइन वर्ग थिटा. आता साइन वर्ग थिटा छेद साइन वर्ग थिटा हे कट होणार सारख्याच असल्यामुळे इथे किती आले तर 1 आले, अधिक कॉस वर्ग थिटा छेद साइन वर्ग म्हणजे कॉस छेद साइन, त्याची किंमत किती आली तर कॉट आली, आणि मग कॉटचा वर्ग म्हणून इथे कॉट वर्ग थिटा आणि 1 छेद साइन. साइनचा व्यस्त किती तर कोसेक, परंतु इथे वर्ग आहे म्हणून इथे काय लिहिणार कोसेक वर्ग थिटा. म्हणून 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा, याला नित्य समीकरण 2 म्हणणार. आता याच प्रमाणे शेवटचं नित्य समीकरण. आता पहिल्या नित्य समीकरणाला आपण दोन्ही बाजूला साइन वर्ग थिटाने भाग दिला. आता दुसरं कॉस वर्ग थिटाने भाग देणार, म्हणजे साइन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा बरोबर 1 छेद कॉस वर्ग थिटा. साइन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा म्हणजेच किती आला तर तो टॅन वर्ग थिटा. कॉस वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा 1 आला, आणि 1 छेद कॉस वर्ग थिटा 1 छेद कॉस म्हणजेच काय तर सेक, परंतु इथे वर्ग आहे म्हणून टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. आणि म्हणून नित्य समीकरण शेवटचं आयडेंटिटी काय तयार झाली तर 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. या प्रकारे आपल्याला तिन्ही आयडेंटिटी या इथे मिळालेल्या आहेत. पहिली आयडेंटिटी कोणती, पहिलं नित्य समीकरण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. या प्रकारे आता बघूया सोडवलेली उदाहरणे. जर साइन थिटा बरोबर 20 छेद 29 असेल तर कॉस थिटाची किंमत किती. या ठिकाणी आपण पहिलीच रीत वापरणार आहोत. आपल्याला नित्य समीकरण माहिती साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. त्या ठिकाणी साइन थिटाची किंमत आपण लिहिली 20 छेद 29 कंसाचा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. 20चा वर्ग 400, 29चा वर्ग 841 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 400 छेद 881. 881 गुणिले 1 वजा 400 जर केलं तर 441 छेद 841, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ, आणि म्हणून कॉस थिटा बरोबर 21 छेद 29. या प्रकारे ही पद्धत काय आपण रीत 2 वापरणार नाही, तर ही रीत एक अतिशय सोपी आहे. ओके, यानंतर पुढे जर सेक थिटा बरोबर 25 छेद 7 तर टॅन थिटाची किंमत काढा. पुन्हा आपण या ठिकाणी 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, या ठिकाणी सेक थिटाची किंमत टाकणार 25 छेद 7 त्याचा वर्ग किती आला 625 छेद 49. एकाचं पक्षांतर करणार वजावणार 49 गुणिले 1 म्हणजे 49 झाले. 625 वजा 49 छेद 49 वजाबाकी केली 625 वजा 49 576 छेद 49, म्हणजेच टॅन वर्ग थिटा बरोबर 576 छेद 49. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. टॅन थिटा बरोबर 24 छेद 7. या प्रकारे आपल्याला टॅन थिटाची किंमत या ठिकाणी मिळाली. आता यानंतर जर 5 साइन थिटा वजा 12 कॉस थिटा बरोबर 0 असेल तर
सेक थिटा आणि कोसेक थिटाच्या किमती काढा. आता इथे बघा, इथे देताना त्याने आपल्याला या स्वरूपात दिलेले, त्यावरनं आपण टॅन थिटाची किंमत काढणार. तर ती कशी? 5 साइन थिटा वजा 12 कॉस थिटा बरोबर 0, म्हणून 5 साइन थिटा बरोबर 12 कॉस थिटा, आणि म्हणून या ठिकाणी साइन थिटा जसं तसं लिहिलेलं आहे. कॉस इथे गुणिले इकडे आला भागिले झाला, साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 12/5. साइन थिटा छेद कॉस थिटाची किंमत किती आली? तर ती 12/5. ओके. आता पुन्हा आपल्याला हे नित्य समीकरण माहिती आहे, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. या ठिकाणी टॅन थिटाची किंमत टाकली, 12/5 कंसाचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. 1 अधिक 144/25 बरोबर सेक वर्ग थिटा, आणि म्हणून पुन्हा इथे 25ने हे सोडवणार, आपण यांची बेरीज करणार. 25ने एकाला गुणलं, 25 अधिक 144/25 बरोबर सेक वर्ग थिटा. बेरीज किती आली? तर 169/25. दोन्ही बाजूला वर्गमूळ केलं, किती आले? तर सेक थिटा बरोबर 13/5. या ठिकाणी आपल्याला सेक थिटाची किंमत मिळाली. आता यानंतर आपल्याला कोसेक थिटाची किंमत पाहिजे. यावरनं तर सर्वप्रथम सेक थिटावरनं आपण कॉस थिटाची किंमत काढली. ते सेकचा व्यस्त काय? तर कॉस, म्हणून कॉस थिटा किती येणार? 5/13 ही आली कॉस थिटाची किंमत. मग पुन्हा आपल्याला पहिलं नित्य समीकरण माहिती आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा साइन वर्ग थिटा. ओके. या ठिकाणी कॉसची किंमत येणार 5/13 कंसाचा वर्ग 25/169. पुन्हा 169ने एकाला गुणणार, 169 वजा 25 म्हणजेच 144/169. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेणार, म्हणजेच 12/13 ही झाली साइन थिटाची किंमत. आता साइनचा व्यस्त काय? तर तो कोसेक, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कोसेक थिटाची किंमत किती आली? तर 13/12. म्हणून या ठिकाणी आपल्याला सेक थिटा आणि कोसेक थिटाच्या या दोन्ही किमती इथे मिळाल्या आहेत. ओके. आता यानंतर उदाहरण क्रमांक 4, कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3/2, तर 1 वजा सेक थिटा छेद 1 अधिक कोसेक थिटाची किंमत काढा. ओके. आता हे उदाहरण आपल्याला 2 प्रकारे सोडवता येतं. ओके. आता सर्वप्रथम थिटाची किंमत तुम्ही शोधून इथे करू शकताय. कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3/2, मग कॉसच्या कुठल्या कोणाची किंमत ही वर्गमुळात 3/2 येते? तर ती कॉस 30ची किंमत येते. यासाठी मी तुम्हाला मगाशीच ते त्रिकोणाचं उदाहरण दिलं, इथे तुम्ही ते बघू शकता. इथे काटकोन त्रिकोण तुम्ही लक्षात घ्या. पहिल्या कोणाचं माप आपण इथे 30 घेतलं, या ठिकाणी 60 घेतलं. 30 कोणासमोरची बाजू 1, कर्ण 2, आणि 60 कोणासमोरील बाजू वर्गमुळात 3/2. आता आपल्याला कॉस थिटा, ओके, म्हणजे त्याची किंमत किती पाहिजे? तर वर्गमुळात 3/2. मग वर्ग कॉस या गुणोत्तराची व्याख्या कशी असते? कोणालगतची बाजू छेद कर्ण, म्हणजेच 30 या कोणालगतची बाजू किती? तर वर्गमुळात 3/2. म्हणजे आपण इथे लिहिणार कॉस 30ची किंमत या ठिकाणी आपल्याला किती मिळते? वर्गमुळात 3/2. म्हणून यावरनं, या आकृतीवरनं आपलं लक्षात येईल की थिटाची किंमत इथे किती आहे? तर ती 30 आहे. यानंतर आपल्याला काय शोधायचे? तर या ठिकाणी सेक थिटा, ओके, कॉस वरनं सेक थिटाची किंमत, मग याचा व्यस्त करणार, म्हणजेच कॉस 30ची किंमत किंवा कॉस थिटाची किंमत वर्गमुळात 3/2 असेल, तर त्याचा व्यस्त म्हणजे सेक थिटा, त्याची किंमत किती असेल? तर वर्गमुळात 3/2चा व्यस्त 2/वर्गमुळात 3 ही झाली सेक थिटाची किंमत, म्हणजेच सेक 30ची किंमत. यानंतर आपल्याला शोधायचंय कोसेक थिटा. आता कोण आपल्याला समजलाय, तर थिटा बरोबर किती आहे? तर 30. ओके. कोसेक थिटा म्हणजेच कोसेक 30. कोसेक या गुणोत्तराची व्याख्या, कोसेक हा साइनचा व्यस्त आहे, आणि कोसेक म्हणजे काय? कर्ण छेद कोणासमोरील बाजू. या ठिकाणी कर्ण किती आहे? तर ते 2, 2/1. म्हणून कोसेक 30ची किंमत या ठिकाणी आपल्याला किती मिळाली? तर 2 मिळाली. कर्ण छेद कोणासमोरील बाजू 2/1, म्हणजे तिथे किती आली? तर 2 आले.
ओके. आणि या दोन्ही किंमत या समीकरणात टाकणार आपण. 1 वजा सेक थिटा छेदाला 1 अधिक कोसेक थिटा. 1 वजा सेक थिटाची किंमत 2 छेद वर्गमुळात 3 आणि छेदाला 1 अधिक 2. 1 अधिक 2 किती आले? तर ते 3 आले. आणि हेच समीकरण आपण या ठिकाणी सोडवणार. वर्गमुळात 3 आणि 1 गुणणार. वर्गमुळात 3 वजा 2 छेद वर्गमुळात 3 आणि छेदाला 1 अधिक 2 म्हणजे किती आले? तर 3 आले. 3 म्हणजे काय? तर ते 3/1 असतो तो इथे. हा किती? तर 3/1. तो उलटून गुणिले झाला म्हणजेच काय? व या ठिकाणी आपल्याला ते लिहिता येईल वर्गमुळात 3 वजा 2 छेदाला वर्गमुळात 3. उलटून गुणिले म्हणजेच काय? 1/3. ओके. आणि नंतर मग हा गुणाकार करणार. वर्गमुळात 3 वजा 2 गुणिले म्हणजेच किती आला? वर्गमुळात 3 वजा 2. नंतर वर्गमुळात 3 गुणिले 3 म्हणजेच किती आले? 3 वर्गमुळात 3. या प्रकारे आपल्याला 1 वजा सेक थिटा छेद 1 अधिक कोसेक थिटाची किंमत कोणावरून आपल्याला ती शोधता येते. आता हीच किंमत आपण नित्य समीकरण वापरून देखील आपल्याला काढता येऊ शकते. तर सर्वप्रथम इथे कॉस थिटाची किंमत दिली वर्गमुळात 3/2. म्हणजे त्याचा व्यस्त किती आला? तर सेक थिटा 2 वर्गमुळात 3. आपल्याला माहिती आहे की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. त्या ठिकाणी कॉस थिटाची किंमत दिली वर्गमुळात 3/2 कंसाचा वर्ग बरोबर 1. मग याचा वर्ग केला तर 3/4 आला आणि त्याचा पक्षांतर केलं तो उजवीकडे गेला, तो वजा झाला. म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा 3/4. या 4ने 1 गुणलं 4 वजा 3 म्हणजेच किती आलं? 1/4. साइन वर्ग थिटा बरोबर 1/4. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ म्हणून साइन थिटा बरोबर 1/2. ओके. मग त्याचा पुन्हा व्यस्त. साइनचा व्यस्त काय? तर कोसेक. म्हणजे 1/2चा व्यस्त किती आला? तर 2. म्हणून कोसेक थिटाची किंमत या ठिकाणी किती आली? तर ती 2 आली. आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे? तर 1 वजा सेक थिटा छेद 1 अधिक कोसेक थिटा. या ठिकाणी त्या किमती भरणार. 1 वजा 2 वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 छेदाला 1 अधिक 2 आणि याच प्रकारे ते सोडवणार. या वर्गमुळात 3 आणि 1 गुणणार. वर्गमुळात 3 वजा 2 छेद वर्गमुळात 3 छेदाला 3. 3 म्हणजेच काय? तर तो हा 1/3 होतो. आणि पुढे गेल्यानंतर तो इथे उलटून गुणिले होतो. म्हणजेच काय? वर्गमुळात 3 वजा 2 छेदाला इथे किती आला? वर्गमुळात 3 आणि तो 3/1 म्हणजे उलटून गुणिले किती येणार? 1/3. वर्गमुळात 3 वजा 2 गुणिले 1 म्हणजेच वर्गमुळात 3 वजा 2 आणि छेदाला 3 गुणिले वर्गमुळात 3. या प्रकारे ही किंमत, या दोन्ही किमती कशा आल्या? तर त्या सारख्या आल्या. रीत 2 मध्ये आपण डायरेक्ट या ठिकाणी थिटा म्हणजे या कोणाची किंमत काढतो आणि त्यावरनं सेक थिटा आणि कोसेक थिटाची किमती काढून आपण हे उत्तर शोधतो. तर रीत 1 मध्ये आपण नित्य समीकरणावरनं त्या किमती शोधतो. ओके. आता यानंतर उदाहरण क्रमांक 5. दाखवा की सेक एक्स अधिक टॅन एक्स बरोबर वर्गमुळात 1 अधिक साइन एक्स छेदाला 1 वजा साइन एक्स. या प्रकारे आपल्याला प्रूव्ह दॅट करायचंय, सिद्ध करायचे. हे सर्व सिद्ध करा यासाठी अधिक आपल्याला सराव लागतो. सर्व त्रिकोणमितीय नित्य समीकरणे आपल्याला माहिती पाहिजे. आता सर्वप्रथम या ठिकाणी आपण डाव्या बाजूचा विचार करणार आहोत. सेक एक्स अधिक टॅन एक्स. मग सेक कोणाचा व्यस्त आहे? तर तो कॉसचा व्यस्त आहे. म्हणून सेक एक्स म्हणजे काय? 1/cos x. टॅन एक्स म्हणजे काय? साइन आणि कॉसच्या भाषेत लिहायचं ते. आता डावी बाजू जी दिलेली आहे ती आपल्याला सेक एक्स आणि टॅन एक्स. उजव्या बाजूमध्ये आपल्याला साइन मध्ये उत्तर पाहिजेत म्हणून आपण सर्व गुणोत्तर हे साइन आणि कॉस मध्ये करणार. सेक एक्स म्हणजे काय? 1/cos x. टॅन एक्स म्हणजे काय? साइन एक्स छेद कॉस एक्स. दोघांचा छेद कसा आला? तर तो समान आला. 1 अधिक साइन एक्स छेद कॉस एक्स. ओके. आता हेच आपण वर्गमुळात लिहिणार. जेव्हा आपल्याला जर असं लिहायचं असेल 5 आणि तो जर वर्गमुळात लिहायचा असेल तर किती लिहिणार? वर्गमुळात 25. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण 5चा वर्ग केलेला आहे आणि त्याचप्रमाणे 1 अधिक साइन एक्स छेद कॉस एक्स हे जर आपण वर्गमुळात लिहायचं असेल, करणी चिन्हात लिहायचं असेल तर
1 अधिक साइन एक्स छेद कॉस एक्सचा आपण वर्ग करणार. म्हणजे कंसात 1 अधिक साइन एक्स कंसाचा वर्ग छेदाला कॉस वर्ग एक्स. आता वर्ग दिलेला आहे म्हणजेच 1 अधिक साइन एक्स गुणिले 1 अधिक साइन एक्स आणि नंतर कॉस वर्ग एक्स. पुन्हा इथे आपण नित्य समीकरण वापरणार. आपल्याला माहिती आहे काय की साइन वर्ग एक्स अधिक कॉस वर्ग एक्स बरोबर किती तर 1. म्हणजेच कॉस वर्ग एक्सची किंमत किती येणार तर कॉस वर्ग एक्स बरोबर 1 वजा साइन वर्ग एक्स. ओके, ही झाली किंमत. म्हणून कॉस वर्ग एक्सच्या ऐवजी काय लिहिणार 1 वजा साइन वर्ग एक्स. पुन्हा इथे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग. याचे अवयव किती येतात तर पहिल्या कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी. म्हणजे या ठिकाणी एक म्हणजे एकाचा वर्ग वजा साइन वर्ग एक्स म्हणजेच पहिल्या कंसात किती येणार 1 वजा साइन एक्स आणि दुसऱ्या कंसात 1 अधिक साइन एक्स. आता अंशाला आणि छेदाला 1 अधिक साइन एक्स येईल. 1 अधिक साइन एक्स हे काय होतील तर ते कट होतील. ओके, म्हणजेच वर्गमुळात किती मिळेल आपल्याला 1 अधिक साइन एक्स आणि छेदाला एक्स वजा साइन एक्स की जे आपल्याला सिद्ध करायचं होतं. ओके, या प्रकारे तुम्ही ते बघू शकताय. यानंतर पुढचं उदाहरण. पुढील समीकरणातून थीटाचे निरसन करा. आता ते बघा एक्स बरोबर ए कॉट थीटा वजा बी कोसेक थीटा वाय बरोबर ए कॉट थीटा अधिक बी कोसेक थीटा. समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 2. आता या दोन्ही ठिकाणी समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करणार. एक्स अधिक वाय ओके वजा बी कोसेक थीटा अधिक बी कोसेक थीटा यांची बेरीज 0 येणार. ए कॉट थीटा अधिक ए कॉट थीटा म्हणजेच किती आले 2a कॉट थीटा. म्हणून कॉट थीटा बरोबर एक्स अधिक वाय छेद 2a. आता यानंतर समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. ओके, मग या ठिकाणी जर समजा आपण समीकरण 2 जर इथे असं लिहिलं y बरोबर a कॉट थीटा अधिक b कोसेक थीटा आणि नंतर समीकरण 1 a कॉट थीटा वजा b कोसेक थीटा. या ठिकाणी वजाबाकी करताना y वजा x इथे आपल्याला डाव्या बाजूला मिळणार. नंतर ए कॉट थीटा वजाबाकी करताना इथे चिन्ह बदललेले ऋण ऋण आणि इथे ऋणाचं तिथे धन केलंय. ए कॉट थीटा अधिक वजा ए कॉट थीटा कट झाले. बी कोसेक थीटा मध्ये बी कोसेक थीटा म्हणजे 2b कोसेक थीटा आणि डाव्या बाजूला y वजा x. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी y वजा x बरोबर 2b कोसेक थीटा म्हणजेच कोसेक थीटा बरोबर y वजा x छेद 2b. हे झालं समीकरण क्रमांक 4. आता यानंतर आपल्याला नित्य समीकरण माहिती काय कोसेक वर्ग थीटा वजा कॉट वर्ग थीटा बरोबर 1. ओके, आणि यामध्ये कोसेक थीटा आणि कॉट थीटाच्या किमती भरणार. कोसेक थीटा म्हणजे काय तर y वजा x छेद 2b कंसाचा वर्ग वजा कॉट थीटा म्हणजे काय y अधिक x छेद 2a कंसाचा वर्ग. y वजा x छेद 2b कंसाचा वर्ग म्हणजे y वजा x कंसाचा वर्ग छेदाला 2b चा वर्ग म्हणजे किती आला तर 4b वर्ग वजा y अधिक x छेद 2a कंसाचा वर्ग म्हणजे y अधिक x कंसाचा वर्ग छेदाला 4a वर्ग बरोबर 1. या प्रकारे किंवा या ठिकाणी असं देखील आपल्याला लिहिता येईल y वजा x छेद b म्हणजे इथे दोघांचा वर्ग आहे वजा y अधिक x छेद a कंसाचा वर्ग बरोबर 4. हे देखील तुम्हाला ते लिहिता येईल किंवा दोन्ही बाजूला 4 ने गुणून आणि या ठिकाणी y वजा x कंसाचा वर्ग आहे b वर्ग आहे ते तुम्हाला एका कंसात लिहिता येईल. या प्रकारे ते सिद्ध करता येईल. आणि या ठिकाणी आपण काय केलं या दोन्ही समीकरणातनं थीटाचं काय केलंय तर ते निरसन केलेलं आहे. सर्वप्रथम समीकरण 1 आणि 2 ची बेरीज वजाबाकी त्यावरनं आपण
कोसेक थिटा आणि कॉट थिटाच्या किमती मिळवल्यात आणि याच किमती आपण त्रिकोणमितीय नित्य समीकरण म्हणजेच काय, एक अधिक कॉट वर्ग थिटा, एक अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा म्हणजेच काय, कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा यामध्ये या किमती टाकल्या आणि या ठिकाणी थिटाचं हे निरसन झालेलं आहे. या समीकरणामध्ये थिटा आपल्याला दिसत नाही. ओके, यानंतर सुरू करूया सराव संच 6.1. सराव संच 6.1 सुरू करूया. जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढा. हा प्रश्न 2 मार्कला सप्टेंबर 21 आणि जुलै 22च्या बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेलेला आहे. बघूया उत्तर. साइन थिटा बरोबर 7/25, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. नित्य समीकरणामध्ये आपण या किमती भरले. साइन थिटाची किंमत 7/25 कंसाचा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. 49/625 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 49/625. या 625 ने एकाला गुणणार म्हणजे 625 वजा 49/625 वजाबाकी केली 576/625. दोन्ही बाजूचं वर्गमूळ करणार 24/25. ओके, या ठिकाणी आपल्याला कॉस थिटाची किंमत मिळाली. टॅन थिटा म्हणजे काय तर साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके, आणि म्हणून या ठिकाणी टॅन थिटाची किंमत किती मिळाली तर 7/24. ओके, या ठिकाणी थोडं सोडवणार आपण इथे. साइन थिटाची किंमत आपल्याला मिळालेली 7/25 आणि कॉस थिटाची किंमत 24/25. ओके, आणि हे सोडवणार तर आपल्याला किती मिळाले 7/25 उलटून गुणिले 25/24. या ठिकाणी 25 अंशाचे आणि छेदाचे कट झालेत. किती मिळाले तर 7/24. आणि या प्रकारे टॅन थिटाची किंमत 7/24 आणि कॉस थिटाची किंमत 24/25. ओके, यानंतर पुढचं उदाहरण. जर टॅन थिटा बरोबर 3/4 तर सेक थिटा व कोसेक थिटाच्या किमती काढा. ओके, आता यानंतर पुन्हा नित्य समीकरण. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. 1 अधिक 3/4 कंसाचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. 1 अधिक 9/16 बरोबर सेक वर्ग थिटा. पुन्हा 16 ने एकाला गुणणार 16 अधिक 9/16 बरोबर सेक वर्ग थिटा. 25/16 सेक वर्ग थिटाची किंमत मिळाली आणि म्हणून दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूला वर्गमूळ करणार. म्हणून सेक थिटा बरोबर 25/16चं वर्गमूळ किती आलं तर ते 5/4. ओके, या ठिकाणी सेक थिटाची किंमत आपल्याला मिळाली. आता आपल्याला माहिती आहे की सेकचा व्यस्त काय तर कॉस आणि कॉसचा व्यस्त सेक. म्हणून कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा म्हणजेच 1/5/4 हे उलटून गुणिले होणार म्हणजेच कॉस थिटाची किंमत किती आली तर ती 4/5 आणि शेवटी उत्तर सेक थिटा बरोबर 5/4 व कॉस थिटा बरोबर 4/5. ओके, यानंतर पुढचं उदाहरण. जर कॉट थिटा बरोबर 40/9 तर कोसेक थिटा व साइन थिटाच्या किमती काढा. ओके, पुन्हा या ठिकाणी नित्य समीकरण वापरणार आपण. 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. ओके, 1 अधिक 40/9 कंसाचा वर्ग बरोबर कोसेक वर्ग थिटा. 1 अधिक 40चा वर्ग 1600, 9चा वर्ग 81 अधिक कोसेक वर्ग थिटा. 81 ने एकाला गुणणार 81 अधिक 1600 छेदाला 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. बेरीज किती आली 1681/81 वर्गमूळ करणार 41/9 ही कोसेक थिटाची किंमत आली. आता कोसेकचा व्यस्त साइन किंवा साइनचा व्यस्त कोसेक म्हणून पुढे
साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक थिटा आणि शेवटी उत्तर साइन थिटा बरोबर 1/41/9 तो उलटून गुणिले होणार. मग याचा उलट करणार म्हणजेच किती आला तर 9/41. ओके. आणि म्हणून शेवटी उत्तर कोसेक थिटा 41/9 तर साइन थिटा 9/41. ओके. यानंतर पुढचं उदाहरण, जर 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0 असेल तर सेक थिटा कॉस थिटा व साइन थिटाच्या किमती शोधा. या प्रकारचं सोडवलेलं आपण एक उदाहरण केलेलं आहे. या दिलेल्या समीकरणावरून आपण 5 सेक थिटा म्हणजेच यावरून आपण टॅन थिटाची किंवा कॉट थिटाची किंमत काढू शकतो. 5 सेक थिटा बरोबर 12 कोसेक थिटा. सेक थिटा म्हणजे काय तर 1 छेद कॉस थिटा. कोसेक थिटा म्हणजे काय 1 छेद साइन थिटा. ओके. आणि म्हणून या ठिकाणी आपण इथे लिहिणार साइन थिटा इथे छेदालाय तो इकडे अंशाला गेला म्हणजेच साइन थिटा छेद कॉस थिटा आणि इकडे अंशाचे 5 इकडे छेदाला जाणार म्हणजेच 12/5. मग या ठिकाणी काय मिळालं तर साइन इकडे अंशाला आला साइन छेद कॉस म्हणजेच इथे किती मिळतील तर आपल्याला साइन छेद कॉस साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 12/5 म्हणजेच टॅन थिटा बरोबर 12/5 मिळालं आपल्याला. आता या ठिकाणी नित्य समीकरण वापरणार 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. आपल्याला टॅन माहिती आहे मग कुठलं नित्य समीकरण तर टॅन वालं नित्य समीकरण 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. इथे टॅन थिटाची किंमत टाकणार 12/5 कंसाचा वर्ग 1 अधिक 12/5 कंसाचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा 1 अधिक 144/25 बरोबर सेक वर्ग थिटा. आणि म्हणून यानंतर सोडवणार या 25 ने एकाला गुणणार 25 अधिक 144 छेदाला 25 बरोबर सेक वर्ग थिटा. दोघांची बेरीज 169/25 वर्गमूळ करणार सेक थिटा बरोबर 13/5. आता सेक मिळाला सेकचा व्यस्त काय तर तो कॉस म्हणून कॉस थिटाची किंमत बरोबर 1 छेद सेक थिटा म्हणून कॉस थिटा बरोबर 1/13/5. 13/5चा व्यस्त किती तर 5/13 आणि या प्रकारे आपल्याला कॉस थिटाची इथे किंमत मिळाली. यानंतर कॉस थिटाची किंमत 5/13. साइन थिटा छेद कॉस थिटाची किंमत आपल्याला माहिती आहे 12/5. या ठिकाणी कॉस थिटाची किंमत इथे लिहिली 5/13. ओके. आणि यानंतर ही छेदाचे 5/13 इकडे 12/5ला गुणिले होतील म्हणून 12/5 गुणिले 5/13 या ठिकाणी 5 कट होतील आणि म्हणून साइन थिटा बरोबर 12/13 आणि या प्रकारे आपल्याला सर्व किमती इथे मिळालेल्या आहे. सेक थिटा 13/5 कॉस थिटा 5/13 आणि शेवटी साइन थिटा 12/13. ओके. या सर्व किमती शोधण्यासाठी तुम्हाला तीनही नित्य समीकरणे माहिती पाहिजे. ओके. यानंतर पुढचं उदाहरण, जर टॅन थिटा बरोबर 1 तर साइन थिटा अधिक कॉस थिटा छेदाला सेक थिटा अधिक कोसेक थिटाची किंमत काढा. टॅन थिटाची किंमत जर 1 असेल तर निश्चितच थिटा बरोबर 45 असणार आहे. ओके. या ठिकाणी थिटा टॅन 45 बरोबर 1 थिटाची किंमत 45 आली इथे. साइन 45 1/2 कॉस 45 1/2 सेक 45 म्हणजेच या ठिकाणी कॉसचा व्यस्त 2/2 कोसेक 45 साइनचा व्यस्त 1/2चा व्यस्त 2/2. आता या सर्व किमती या दिलेल्या राशीत टाकणार. साइन थिटा अधिक कॉस थिटा छेदाला सेक थिटा अधिक कोसेक थिटा. ओके. यानंतर 1/2 अधिक 1/2 सेक थिटा 2/2 आणि इथे कोसेक थिटा 2/2 1/2 अधिक 1/2 1 अधिक 1 किती आले तर 2/2 आणि छेदाला 2/2 अधिक 2/2 म्हणजेच 2/2. ओके. आणि आता ते सोडवणार म्हणजेच इथे 2/2 हा भागिले 2/2 म्हणजे इथे छेदाला किती असणार ते तो उलटून गुणिले होणार 1/2 2/2 गुणिले 1/2. ओके. या ठिकाणी हे 2 इथे कट होतील 1/2 गुणिले 2 म्हणजेच किती आलं तर 4
वर्गमुळात 4 म्हणजेच काय, 4चे वर्गमूळ किती आलं तर 2, आणि म्हणून शेवटी उत्तर किती आलं तर ते 1/2. ओके. यानंतर पुढचं उदाहरण, सिद्ध करा साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा. या ठिकाणी आपण डावी बाजू विचारात घेणार. ओके. साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा छेद 1. या ठिकाणी या कॉस थीटाने या कॉस थीटाला गुणणार, किंवा अंश आणि या ठिकाणी कॉस थीटा छेद 1 अंशाला आणि छेदाला कॉस थीटाने जर गुणलं तर आपल्याला इथे किती मिळेल, ते समजा आपण कॉस थीटा आणि याचा देखील छेद तोच करणार कॉस थीटा. कॉस थीटा गुणिले कॉस थीटा म्हणजे किती आला तर कॉस वर्ग थीटा, आणि छेदाला किती 1 गुणिले कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा. दोघांचे छेद कसे आले तर समान आले, म्हणजेच अंशांची काय करणार तर बेरीज. का तर मध्ये बेरजेचं चिन्ह आहे. किंवा सोप्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता, या कॉस थीटा आणि या कॉस थीटाला गुणणार आणि छेदाला हा कॉस थीटा लिहिणार, म्हणजे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा छेदाला कॉस थीटा. पण आपल्याला नित्य समीकरण माहिती आहे की साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा त्याची किंमत किती असते तर ती 1 असते. ओके. म्हणून 1 कॉस थीटा, मग कॉसचा व्यस्त किती तर सेक थीटा, म्हणजेच 1 कॉस थीटा हा किती आला तर तो सेक थीटा आला. ही आपली काय तर ती उजवी बाजू, म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू, आणि या प्रकारे आपण हे सिद्ध केलेलं आहे. साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा. ओके. यानंतर पुढचं उदाहरण, कॉस वर्ग थीटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर 1. या ठिकाणी डावी बाजू आपण विचारात घेणार. डावी बाजू बरोबर कॉस वर्ग थीटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थीटा. पण आपल्याला माहिती आहे की त्रिकोणमितीय नित्य समीकरण 1 अधिक टॅन वर्ग थीटा म्हणजे सेक वर्ग थीटा, म्हणून 1 अधिक टॅन वर्ग थीटाच्या ऐवजी इथे काय दिला तर सेक वर्ग थीटा. कॉस आणि सेक हे दोन्ही कसे तर एकमेकांची व्यस्त आहेत, म्हणून कॉस वर्ग थीटा गुणिले सेक वर्ग थीटा हे आपल्याला दोघांचा वर्ग असल्यामुळे एकाच कंसात ते लिहिता येईल. कॉस थीटा गुणिले सेक थीटा, पण आपल्याला माहिती आहे की कॉस थीटा गुणिले सेक थीटा याची किंमत किती तर 1. दोन्ही एकमेकांचे व्यस्त आहेत. ओके. म्हणजेच एकाचा वर्ग येणार, एकाचा वर्ग 1, आणि म्हणून ही आली आपली उजवी बाजू, आणि म्हणून या ठिकाणी आपण डावी बाजू बरोबर उजवी बाजू झाली ते, आणि म्हणून शेवटी लिहिणार कॉस वर्ग थीटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर 1. ही सर्व सिद्ध करा तुम्हाला जेव्हा परीक्षेत विचारले जातात तर त्यावेळेस तुम्हाला सर्व नित्य समीकरणे माहिती पाहिजेत, आणि त्या आधारे तुम्हाला ते झटक्यात सोडवता येईल. यानंतर पुढचं उदाहरण, वर्गमुळात 1 वजा साइन थीटा छेदाला 1 अधिक साइन थीटा बरोबर सेक थीटा वजा टॅन थीटा. हा प्रश्न 3 गुणांसाठी जुलै 1900 परीक्षेला विचारला गेलेला आहे. या ठिकाणी आपण डावी बाजू विचारात घेणार. वर्गमुळात 1 वजा साइन थीटा छेदाला 1 अधिक साइन थीटा अंशाला आणि छेदाला 1 वजा साइन थीटाने वर्गमुळातले गुणणार. 1 वजा साइन थीटा गुणिले 1 वजा साइन थीटा म्हणजे 1 वजा साइन थीटा कंसाचा वर्ग. यानंतर ए अधिक बी ए वजा बी ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे 1 वजा साइन वर्ग थीटा. यानंतर 1 वजा साइन वर्ग थीटा कंसाचा वर्ग आणि छेदाला काय येणार तर कॉस वर्ग थीटा. वर्गमुळात 1 वजा साइन थीटा कंसाचा वर्ग छेदाला कॉस वर्ग थीटा. इथे वर्गमूळ आणि वर्ग हे दोन्ही कट होतील, आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार 1 वजा साइन थीटा छेदाला कॉस थीटा. इथे बघा 1 वजा साइन वर्ग थीटा, आपल्याला माहिती आहे की साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1, म्हणून कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थीटा. दोन्ही भाग इथे वर्गमुळात इथे वर्ग आहे, वर्ग आणि वर्गमूळ या ठिकाणी कट होतील, म्हणजेच आपल्याला काय मिळेल 1 वजा साइन थीटा छेद कॉस थीटा. आता यानंतर 1 छेद कॉस थीटा वजा साइन थीटा छेद कॉस थीटा लिहिणार. बघा इथे स्प्लिट अप करणार 1 छेद कॉस थीटा वजा साइन थीटा छेद कॉस थीटा, परंतु कॉसचा व्यस्त किती तर सेक, म्हणून 1 छेद कॉस थीटाची किंमत काय लिहिली सेक थीटा. आणि आपल्याला माहिती आहे की साइन थीटा छेद कॉस थीटा हे किती असतं तर त्या टॅन थीटा असतं. ती आली आपली उजवी बाजू.
आणि म्हणून या ठिकाणी उजवी बाजू बरोबर डावी बाजू. आणि या प्रकारे आपण हे सिद्ध केलेलं आहे. वर्गमुळात 1 वजा साइन थिटा छेदाला 1 अधिक साइन थिटा बरोबर सेक थिटा वजा टॅन थिटा. ओके. यानंतर पुढचं उदाहरण, कंसात सेक थिटा वजा कॉस थिटा गुणिले दुसऱ्या कंसात कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर टॅन थिटा गुणिले सेक थिटा. या ठिकाणी आपण डावी बाजू विचारात घेणार. कंसात सेक थिटा वजा कॉस थिटा गुणिले दुसऱ्या कंसात कॉट थिटा अधिक टॅन थिटा. ओके. या ठिकाणी सेक थिटा म्हणजे काय, तर 1 कॉस थिटा, इथे कॉस थिटा. कॉट थिटा म्हणजे काय, तर कॉट थिटा जसंच तसं लिहिला. टॅन थिटा म्हणजे काय, तर 1 कॉट थिटा. कॉट थिटा ॲज इट इज इथे लिहिला. या ठिकाणी इथे व्यस्त लिहिलेत. सेक थिटाच्या ऐवजी 1 कॉस थिटा, टॅन थिटाच्या ऐवजी 1 कॉट थिटा. म्हणजेच सर्व हे कॉसमध्ये आणि कॉटमध्ये आपण ते रूपांतरित केले. ओके. यानंतर बघा इथे या कॉस थिटाने या कॉस थिटाला गुणणार, म्हणजेच किती आला, 1 वजा कॉस वर्ग थिटा छेदाला कॉस थिटा. किंवा याच्या अंशाला छेदाला तुम्ही कॉस थिटाने गुणणार. अंशाला तुम्हाला कॉस वर्ग थिटा छेदाला कॉस थिटा, दोघांचा छेद कसा मिळेल, तर तो समान मिळेल. म्हणजेच 1 वजा कॉस वर्ग थिटा छेद कॉस थिटा. किंवा सोपं, या कॉसने कॉसला गुणायचं, कॉस वर्ग थिटा, इथे वजा चिन्ह आहे म्हणून 1 वजा कॉस वर्ग थिटा छेद कॉस थिटा. त्यानंतर या कॉटने कॉटला गुणणार किंवा अंशाला छेदाला या कॉट थिटाला अंशाला छेदाला कॉट थिटाने गुणणार, कॉट वर्ग थिटा छेद कॉट थिटा. छेद समान आली. किंवा या कॉट थिटाने कॉट थिटाला गुणणार, कॉट वर्ग थिटा अधिक 1 छेदाला कॉट थिटा. या प्रकारे. ओके. यानंतर 1 वजा कॉस वर्ग थिटा. पुन्हा त्रिकोणमितीय नित्य समीकरण आपल्याला माहिती आहे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. या प्रकारे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणजेच साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा. 1 वजा कॉस वर्ग थिटा म्हणजेच काय, साइन वर्ग थिटा छेदाला कॉस थिटा. कॉट वर्ग थिटा अधिक 1 म्हणजेच काय, कोसेक वर्ग थिटा. हे देखील आपल्याला नित्य समीकरण माहिती आहे. 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. ओके. आता यानंतर बघा इथे नित्य समीकरण लिहिलेले. साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा. कोसेक वर्ग थिटा म्हणजे काय, तर 1 छेद साइन वर्ग थिटा. हा कोसेक वर्ग थिटा म्हणजे काय, 1 छेद साइन वर्ग थिटा. आणि त्यानंतर 1 छेद हा कॉट थिटा. 1 छेद कॉट थिटा म्हणजे काय, तर तो टॅन थिटा. या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. 1 छेद कॉट थिटा, हा 1 छेद कॉट थिटा म्हणजे इथे टॅन थिटा. कोसेक वर्ग थिटा म्हणजे 1 छेद साइन वर्ग थिटा. ओके. आता यानंतर अंशाचा साइन वर्ग थिटा छेदाचा साइन वर्ग थिटा, हे दोन्ही काय होतील, तर ते कट होतील. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, तर टॅन थिटा छेद कॉस थिटा. परंतु कॉसचा व्यस्त काय, तर सेक, म्हणून तो वर जाणार आणि त्याचं कॉसचं रूपांतर हे सेक मध्ये होणार. 1 छेद कॉस थिटा गुणिले टॅन थिटा. 1 छेद कॉस थिटा म्हणजेच काय, तर तो सेक थिटा. हा टॅन थिटा जसाच तसा. 1 छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. ही आली आपली उजवी बाजू. म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू. आणि या प्रकारे आपण हे सिद्ध केलेले. सेक थिटा कंसात वजा कॉस थिटा गुणिले कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर टॅन थिटा गुणिले सेक थिटा. यानंतर पुढचं उदाहरण, कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. 2 गुणांसाठी मार्च 22च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अतिशय सोपा आहे. कॉट थिटा अधिक टॅन थिटा. कॉट म्हणजे काय, तर कॉस थिटा छेद साइन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय, साइन थिटा छेद कॉस थिटा. या दोघांच्या व्याख्या. यानंतर इथे तिरकस गुणाकार करणार. या कॉसने कॉसला गुणणार, साइनने साइनला गुणणार. आणि बघा या ठिकाणी कॉस गुणिले कॉस, कॉस वर्ग थिटा अधिक, इथे अधिक चिन्ह आहे, साइन गुणिले साइन, साइन वर्ग थिटा. आणि छेदाला या दोघा छेदांचा गुणाकार, साइन थिटा गुणिले कॉस थिटा. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा किंमत किती आली, तर 1. 1 छेद साइन थिटा गुणिले कॉस थिटा. ओके. आता या दोघांची व्यस्त करणार, सेपरेट येणार. 1 छेद साइन थिटा गुणिले 1 छेद कॉस थिटा. 1 छेद साइन थिटा किती आला, तर कोसेक थिटा. 1 छेद कॉस थिटा म्हणजे किती आला, तर सेक थिटा. ही आली आपली उजवी बाजू. म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू. आणि या प्रकारे आपण ते सिद्ध केलेलं आहे.
कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. ओके. यानंतर पुढचं उदाहरण 1 सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर सेक थिटा अधिक टॅन थिटा. हे देखील अतिशय सोपं उदाहरण आहे. डावी बाजू बरोबर 1 सेक थिटा वजा टॅन थिटा. आता या राशीला अंशाला आणि छेदाला सेक थिटा अधिक टॅन थिटाने गुणणार. अंशाला आणि छेदाला 1 गुणिले सेक थिटा अधिक टॅन थिटा म्हणजे सेक थिटा अधिक टॅन थिटा. सेक थिटा वजा टॅन थिटा गुणिले सेक थिटा अधिक टॅन थिटा यांचा गुणाकार किती आला तर सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा. ओके. परंतु आपल्याला पुन्हा नित्य समीकरण माहिती आहे की सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा बरोबर 1 याची किंमत, आणि म्हणून ही वाली आपली उजवी बाजू. म्हणून सेक थिटा अधिक टॅन थिटा आली उजवी बाजू. म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू म्हणजेच काय 1 सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर सेक थिटा अधिक टॅन थिटा. ओके. यानंतर पुढचं उदाहरण साइन थिटाचा चौथा घात वजा कॉस थिटाचा चौथा घात बरोबर 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा. ओके. आता बघूया या ठिकाणी इथे साधं सूत्र वापरलेलं आहे, यापूर्वी तुम्ही ते बघितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा ए चा चौथा घात वजा बी चा चौथा घात म्हणजेच काय तर ए वर्ग अधिक बी वर्ग पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा बी वर्ग. या ठिकाणी साइनचा चौथा घात वजा कॉसचा चौथा घात जेव्हा असते तेव्हा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा आणि दुसऱ्या कंसात साइन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा. ओके. आता साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत 1, दुसऱ्या कंसात साइन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा, आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्याला उत्तर कशात पाहिजे तर उजव्या बाजूला सर्व कॉस आहे, म्हणून साइन वर्ग थिटाच्या जागी काय लिहिणार तर 1 वजा कॉस वर्ग थिटा वजा हा कॉस वर्ग थिटा. हे कशावरनं लिहिलं तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत किती असते 1 असते. म्हणून या ठिकाणी साइन वर्ग थिटा बरोबर हा कॉस इकडे आला 1 वजा कॉस वर्ग थिटा. म्हणून या साइन वर्ग थिटाची किंमत काय लिहिली 1 वजा कॉस वर्ग थिटा वजा हा कॉस वर्ग थिटा. हा वजा कॉस वर्ग म्हणजे वजा 2 कॉस वर्ग. या प्रकारे 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा ही आपली आली उजवी बाजू, आणि म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू या प्रकारे. म्हणून साइन थिटाचा चौथा घात वजा कॉस थिटाचा चौथा घात बरोबर 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा. ओके. यानंतर पुढचं उदाहरण सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद 1 वजा साइन थिटा. 3 गुणांसाठी जुलै 22च्या परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर बघूया. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण उजवी बाजू विचारात घेणार. यापूर्वी आपण सर्व डाव्या बाजू विचारात घेतल्या, पण जेव्हा अंश आणि छेद दिला असेल त्याचं रूपांतर या नुसत्याच अंशामध्ये म्हणजे सेक थिटा अधिक टॅन थिटा यामध्ये करणं अधिक जास्त सोपं जात असतं. ओके. आता या ठिकाणी उजवी बाजू कॉस थिटा छेद 1 वजा साइन थिटा, या ठिकाणी आपण अंशाला आणि छेदाला 1 अधिक साइन थिटाने गुणणार. तुम्हाला हे का गुणायचं हे तुम्हाला सरावानेच ते मात्र जमणार आहे. कॉस थिटा गुणिले कंसात 1 अधिक साइन थिटा. या कॉस थिटाने एकाला गुणणार म्हणजे कॉस थिटा, या कॉस थिटाने साइन थिटाला गुणणार कॉस थिटा गुणिले साइन थिटा, आणि छेदाला 1 वजा साइन थिटा गुणिले दुसऱ्या कंसात 1 अधिक साइन थिटा म्हणजेच काय मिळाला 1 वजा साइन वर्ग थिटा. ओके. म्हणून या ठिकाणी आपल्याला किती मिळेल तर कॉस थिटा अधिक कॉस थिटा गुणिले साइन थिटा 1 वजा साइन वर्ग थिटा म्हणजेच किती आला तर तो कॉस वर्ग थिटा. ओके. आता यानंतर हे कॉस थिटा सेपरेट करणार म्हणजे कॉस थिटा छेद कॉस वर्ग थिटा अधिक कॉस थिटा गुणिले साइन थिटा छेदाला कॉस वर्ग थिटा म्हणजे 1 छेद कॉस थिटा अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके. 1 छेद कॉस थिटा म्हणजेच काय मिळणार आपल्याला तर त्या ठिकाणी सेक थिटा. 1 छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा आणि साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच किती मिळेल तर तो आपल्याला टॅन थिटा. या ठिकाणी आपण ते पुढे लिहूया 1 छेद कॉस थिटा म्हणजेच इथे किती मिळाल आपल्याला सेक थिटा
आणि साइन थिटा छेद कॉस थिटा हे किती लिहिणार इथे, तर ते टॅन थिटा आले. ही आली आपली डावी बाजू आणि म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू. आणि या प्रकारे आपण ते सिद्ध केलेले. सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद 1 वजा साइन थिटा. यानंतर पुढचं उदाहरण, जर टॅन थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा बरोबर 2 तर दाखवा की टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 2. ओके, आता पुन्हा इथे सिद्धता, दोन्ही बाजूचा वर्ग करू. टॅन थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा कंसाचा वर्ग बरोबर 2चा वर्ग. पुन्हा इथे वर्ग विस्तार करणार. ए वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग बरोबर 2चा वर्ग. ओके, म्हणजे इथे टॅन वर्ग थिटा अधिक 2 टॅन थिटा गुणिले 1 छेद टॅन थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा त्याचा वर्ग म्हणजे 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 4. ओके, आता यानंतर पुन्हा अंशाला इथे टॅन थिटा, छेदाला पण टॅन थिटा, या ठिकाणचा टॅन थिटा हे दोन्ही काय होतील तर ते कट होतील. इथे आपल्याला हा 2 मिळेल. या 2चा आपण या बाजूला पक्षांतर करणार. तो अधिक 2चं ऋण 2 होणार. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळेल तर टॅन वर्ग थिटा अधिक 2 अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 4. जेव्हा आपण हा 2 याचं पक्षांतर करणार उजव्या बाजूला तर तो या ठिकाणी ऋण होईल आणि आपल्या डाव्या बाजूला काय मिळेल, टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 4 वजा 2 म्हणजेच किती आले तर ते 2 आले. या प्रकारे आपण हे सिद्ध केलेलं आहे. टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 2. फक्त या दिलेल्या समीकरणाचा आपण काय करतो तर ते वर्ग करतो. यानंतर पुढचं उदाहरण, टॅन ए छेदाला कंसात 1 अधिक टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए छेदाला 1 अधिक कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग बरोबर साइन ए गुणिले कॉस ए. हा 3 गुणांसाठी मार्च 22च्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. पुन्हा इथे डावी बाजू आपण विचारत घेणार. 1 अधिक टॅन वर्ग ए, आपल्याला पुन्हा नित्य समीकरण माहिती आहे, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, म्हणून 1 अधिक टॅन वर्ग ए म्हणजे सेक वर्ग ए कॉट ए, 1 अधिक कॉट वर्ग ए म्हणजे कोसेक वर्ग ए. ओके, तर या ठिकाणी सेक वर्ग एचा वर्ग म्हणजेच सेक एचा चौथा घात, त्यानंतर कोसेक वर्ग एचा त्याचा वर्ग म्हणजेच इथे कोसेक एचा चौथा घात. ओके, आता यानंतर आपल्याला व्यस्त माहिती 1 छेद सेक ए म्हणजेच काय तर कॉस ए. आता या ठिकाणी 1 छेद सेक एचा चौथा घात म्हणजेच काय कोसेक कॉसचा चौथा कॉस एचा चौथा घात. त्याचप्रमाणे 1 छेद कोसेक एचा चौथा घात म्हणजेच साइन एचा चौथा घात. ओके, आता यानंतर इथे लिहिलं 1 छेद सेक ए म्हणजे कॉस ए, 1 छेद कोसेक ए म्हणजे साइन ए. यानंतर टॅन एची किंमत लिहिणार. टॅन ए म्हणजे काय तर साइन ए छेद कॉस ए गुणिले कॉस एचा चौथा घात अधिक कॉस ए छेद साइन ए गुणिले साइन एचा चौथा घात. या ठिकाणी एक एक कॉस इथे जाणार, इथे देखील साइन साइन जाणार आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला साइन ए इथे कॉस एचा चौथा घात आणि छेदाला कॉस ए म्हणजे एक एक कॉस जाणार. म्हणजेच आपल्याला काय मिळेल कॉस एचा तिसरा घात गुणिले साइन ए अधिक कॉस ए साइन एचा चौथा घात छेदाला साइन ए म्हणजेच काय मिळेल आपल्याला साइन एचा तिसरा घात. ओके, आता यानंतर साइन ए गुणिले कॉस एचा तिसरा घात अधिक कॉस ए गुणिले साइन एचा तिसरा घात, या दोन्ही राशीतनं साइन ए आणि कॉस ए सामायिक घेणार. बघा इथे या दोघातनं साइन ए गुणिले कॉस ए कॉमन घेतलंय. कंसामध्ये काय राहणार तर कॉस वर्ग ए अधिक साइन वर्ग ए आणि कॉस वर्ग ए अधिक साइन वर्गाची किंमत किती तर 1 आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी साइन ए गुणिले कॉस ए गुणिले 1 म्हणजेच काय साइन ए गुणिले कॉस ए याची किंमत किती तर 1 आणि ही आली आपली उजवी बाजू. आणि या प्रकारे उजवी बाजू बरोबर डावी बाजू हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे. ओके, आता यानंतर पुढचं उदाहरण,
सेक एचा चौथा घात कंसात 1 वजा साइन एचा चौथा घात वजा 2 टॅन ए वर्ग बरोबर 1. या ठिकाणी सर्वप्रथम आपण सेक आणि टॅनचं रूपांतर साइन आणि कॉस मध्ये करणार. ओके, तर या डावी बाजू आपण विचारात येणार. सेक एचा चौथा घात कंसात 1 वजा साइन एचा चौथा घात वजा 2 टॅन ए वर्ग. ओके, आता 1 वजा साइन एचा चौथा घात म्हणजेच या ठिकाणी देखील आपण या प्रकारचं सूत्र वापरणार. काय? एचा चौथा घात वजा बीचा चौथा घात बरोबर पहिल्या कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा बी वर्ग. त्याचप्रमाणे ते एकाचा चौथा घात. ओके, म्हणजेच एकाचा वर्ग अधिक साइन वर्ग ए, दुसऱ्या कंसात एकाचा वर्ग वजा साइन वर्ग ए वजा 2 टॅन वर्ग ए म्हणजे काय? साइन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. ओके, आता यानंतर 1 वजा साइन वर्ग ए ची किंमत किती येणार? तर कॉस वर्ग ए मिळणार. ओके, बघूया इथे या ठिकाणी ती सर्व सूत्र पुन्हा इथे लिहिलेली आहेत. टॅन ए ची किंमत साइन ए छेद कॉस ए, या ठिकाणी त्या सर्व किमती आपण इथे लिहिलेल्या आहेत. ओके, यानंतर बघा 1 अधिक साइन वर्ग ए. ओके, आणि 1 वजा साइन वर्ग ए ची किंमत किती लिहिली? तर ती कॉस वर्ग ए. म्हणजेच या स्टेप्स नंतर तुम्ही ही स्टेप इथे खाली बघा या ठिकाणी. ओके, 1 छेद कॉस ए चा चौथा घात हा छेदालाच आहे आणि या ठिकाणी 1 अधिक साइन वर्ग ए दुसऱ्या कंसात 1 वजा साइन वर्ग ए. 1 वजा साइन वर्ग ए ची किंमत किती आली? तर ती कॉस वर्ग ए आणि 1 अधिक साइन वर्ग ए. यानंतर 2 साइन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. ओके, आता या ठिकाणी अंशाला कॉस वर्ग ए, छेदाला कॉस ए चा चौथा घात म्हणून वर्ग इथे अंशाचा या ठिकाणचा वर्ग जाणार आणि म्हणून अंशाला किती येणार? हा इथला कॉस वर्ग ए गेला आणि छेदाला किती येणार? तर तो कॉस वर्ग ए. ओके, म्हणून 1 अधिक साइन वर्ग ए छेदाला कॉस वर्ग ए वजा 2 साइन वर्ग ए छेदाला कॉस वर्ग ए. या ठिकाणी दोन्ही छेद कसे? तर ते समान आहेत. 1 अधिक साइन वर्ग ए वजा 2 साइन वर्ग ए अधिक 1 साइन वर्ग ए वजा 2 साइन वर्ग ए यांची वजाबाकी किती आली? वजा साइन वर्ग ए अधिक 1 आणि वजा 2 म्हणजे किती आली? तर वजा साइन वर्ग ए. 1 वजा साइन वर्ग ए. आता यानंतर पुन्हा 1 वजा साइन वर्ग ए ची किंमत किती येणार? तर ती कॉस वर्ग ए आणि म्हणून या ठिकाणी पुढे या ठिकाणी 1 वजा साइन वर्गाची किंमत किती आली? तर ती कॉस वर्ग ए आणि हा छेदाला कॉस वर्ग ए या प्रकारे. ओके, आणि कॉस वर्ग ए छेद कॉस वर्ग ए त्याची किंमत किती आली? तर ती 1 आली आणि ही आहे ती उजवी बाजू. ओके, या प्रकारे तुम्ही ते पुन्हा प्रत्येक ठिकाणी ते सूत्र लिहिलेत. साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर 1. ओके, ही झाली उजवी बाजू. म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू या प्रकारे ते सिद्ध केलेलं आहे. यानंतर पुढचं उदाहरण क्रमांक 12. टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 बरोबर टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेदाला टॅन थिटा अधिक सेक थिटा वजा 1. तर हे उदाहरण बघा. डावी बाजू टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1. आता या ठिकाणी अंशाला आणि छेदाला सेक थिटा अधिक 1 ने गुणणार आणि ते गुणल्यानंतर टॅन थिटा कंसात सेक थिटा अधिक 1 सेक थिटा वजा 1 गुणिले सेक थिटा अधिक 1 म्हणजेच किती मिळेल? सेक वर्ग थिटा वजा 1. ओके, सेक वर्ग थिटा वजा 1. या ठिकाणी सेक वर्ग थिटाची किंमत दिली किती? तर 1 अधिक टॅन वर्ग थिटा किंवा सेक वर्ग थिटा वजा 1 म्हणजेच काय? तर ते टॅन वर्ग थिटा. आपल्याला त्रिकोणमितीय नित्य समीकरण माहिती आहे. काय? तर टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर
सेक वर्ग थिटा. पुन्हा या एकाचं आपण पक्षांतर केलं तो उजवी बाजूकडे नेला तर टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा वजा 1 या ठिकाणी अधिक 1 वजा 1 जाणार आणि छेदाला आपल्याला किती मिळेल तर तो टॅन वर्ग थिटा. त्यानंतर अंशाचा एक टॅन आणि छेदाचा एक टॅन जाणार आणि आपल्याला या गुणोत्तराची किंमत किती मिळाली तर सेक थिटा अधिक 1 छेदाला टॅन थिटा. हे झालं समीकरण 2. आणि समीकरण 1 मध्ये काय होतं की टॅन थिटा छेदाला सेक थिटा वजा 1. आता 1 व 2 वरून समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार या ठिकाणी या अंशांची बेरीज करणार आणि छेदाला छेदांची बेरीज करणार. म्हणजेच काय आपल्याला मिळाले की या ठिकाणी टॅन थिटा छेदाला इथे सेक थिटा वजा 1 बरोबर सेक थिटा अधिक 1 आणि छेदाला इथे टॅन थिटा. ओके, हे समीकरण झालं 1, समीकरण 1 आणि हे झालं समीकरण 2. आता समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार अंशांची बेरीज छेदाला छेदांची बेरीज म्हणजेच काय टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 आणि छेदाला सेक थिटा वजा 1 अधिक टॅन थिटा आणि ही आली आपली उजवी बाजू. म्हणून हे सिद्ध करताना सर्वप्रथम आपण काय केलं की अंशाला छेदाला सेक थिटा अधिक टॅन थिटा आणि त्याला गुणलं. नंतर आपण ते सोडवलं आणि आपल्याला काय मिळालं राशी तर सेक थिटा अधिक 1 छेदाला टॅन थिटा हे 1 आणि 2 हे दोन्ही आपण काय करतो बरोबरीने लिहितो आणि याला समान गुणोत्तराचा सिद्धांत घेत असतो. ओके, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ही उजवी बाजू मिळालेली. ओके, आणि म्हणून शेवटी उत्तर टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 बरोबर टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेदाला टॅन थिटा अधिक सेक थिटा वजा 1 या प्रकारे आपण ते सिद्ध केलेले. ओके, आणि याचबरोबर सराव संच 6.1 या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.